जो खर्च मागितला गेला आहे लँड ऍप्लिकेशन ऑफिसर कडनं, तो पण हा खर्चाचा ट्रान्सफर केलेला डीडीचा डॉक्युमेंट्स आहे. नवभारतने नागपूर सुधार प्रन्यासने हे टेंडर काढण्यात गेल्या पार्कचं. एकंदरीत हे नवभारतने छापलेलं टेंडरची कॉपी आहे आणि हा नागपूरचा डीपी प्लॅन. त्यामध्ये स्पष्ट आहे 130 एकर जागा ही नारा पार्क, तो नारा पार्क आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालेला आहे, त्याचा हा डीपी प्लॅन. मित्र हो, एकंदरीत हा घटनाक्रम सांगण्यामागचा माझा उद्देश आहे की हा नारा पार्कचा जो घटनाक्रम आणि इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आम्ही त्या पार्कच्या साठी एकंदरीत 25 वर्ष लागले, पण त्या पार्क बद्दल शासन उदासीन दिसत होतं. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती स्थापन करून 2 ऑक्टोबर 2024 पासून एक रीतसर परमिशन घेऊन त्या जागेवर आंदोलन करत आहे, साखळी उपोषण करत आहे. आमच्या आंदोलनामुळे तिथे रस्त्याची कुठलीही अनुचित प्रकार तिथे आजपर्यंत घडला नाही आणि त्याची तक्रार सुद्धा नाही. आमच्या मनोज भाऊ सांगोडे यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे एक मुंगी सुद्धा मेली गेलेली नाही किंवा चिरडल्या गेली नाही. एवढं शांततामय आंदोलन चालू असताना 16 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता आमच्या समाजावर आघात करण्यात आला, हल्ला करण्यात आला. मी हा आरोप नाही, हे तुम्ही सगळ्यांनी मीडियानं पाहिलेलं आहे. सकाळी 6 वाजता आमच्या 80-82 वर्ष असणाऱ्या म्हाताऱ्या आमच्या आंदोलन करण्याकरत्या आई बहिणींना एक 500 मीटर दूरवर रोखण्यात आलं. उन्हा तानामध्ये 12, 1, 1:30, 2 वाजेपर्यंत त्यांना उन्हात ठेवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथूनच सरळ जेलमध्ये टाकण्यात गेल्यात जाईल. त्यामधल्या 2-3 महिला चक्कर येऊन पडल्या. वनिता सांगोडे नावाची आमची बहीण आहे, तिच्या पायावर मोटरसायकल पडल्या गेली, ती दुखापत झाली. आणि आतमध्ये जाऊन यांनी टिप्पर, जेसीबी, बुलडोजर, यूपी राज करून त्यांनी आमचा पेंडॉल आणि आमच्या अस्मितेचा असलेला पंचशील ध्वज यांना पाडण्यात आला. अक्षरशः तुमच्या काही मीडियावाल्यांनी, इलेक्ट्रॉनिक्स मीडियांनी काही मोबाईल मध्ये त्याच्या क्लिप आहे. आणि त्यानंतर इथे थांबले नाही, मला सुद्धा त्या स्पॉटवर जाण्यासाठी रोखण्यात आलं. पण मी तेव्हा पोहोचल्यानंतर तिथला जो पोलीसचा आणि महानगर